करण्यासाठी टीम आपण पाहता सचिन 11 जय गावदेव स्पोर्ट्स क्लब झुगरेवाडी. इथे विकेट केला, फटका चांगला खेचून मारला ऑन साइडला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय बॅटर योगेश पारदीने हा चौकार. 4 धावा. भारतीच्या बाडमधून 4 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहताय प्रवीण सावळा. फुल लेनचा बॉल अडवा पाठ पोस्ट करण्याचा प्रयत्न, इथे फटका चांगला, त्याच्यावरती ही सिंगल रन जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगल आले, टीमची टोटल पुढे जाईल 5 धावा धावफलकावरती. महाविकास आघाडी चषक आपण पाहता या स्पर्धेचा शेवटचा दिवस, मेगा फायनल डे आणि पहिला सेमी फायनल रंगत असताना 2 संघाच्या दरम्यान जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला जय बजरंग डोंगर नावे बी क्रिकेट संघ गोलंदाजी करत असताना ओहो स्लॉट मध्ये होता वेगानं फलंदाज बादेशच्या उद्ध्वस्त आणि डायरेक्टली जर आपण पाहिलं इष्टी रक्षकाच्या डोक्यावरती पट्टा सेट शॉट, फलंदाज बाद. बाद होताना पाहायला मिळतात, ज्यानं खऱ्या अर्थानं या स्पर्धेची पहिली 50 पहिलं अर्धशतक ज्याच्या नावावरती होतं तो फलंदाज अर्थात प्रवीण सावळा या ठिकाणी शून्याचा शिकार ठरत असताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज दाखल होतोय वैभव, यानं भरपूर सारा इम्प्रेस केलाय पहिल्या दिवसामध्ये. ही त्रिमूर्ती अशी आहे ना की त्यानं भरपूर सारा इम्प्रेस केलाय. योगेश पारदी असेल, त्याचबरोबरीनं वैभव असेल, त्याचबरोबरीनं बॅटर आपण प्रवीण सावळाला पाहिलं, तो शून्यावरती बाद झाला सेमी फायनल मध्ये. गोलंदाज तयार आकाश खुने राईट आर्म ओव्हर द विकेट. आकाशचा हा बॉल स्लॉट मध्ये पहिल्याच बॉल वरती मोठा फटका. महाविकास आघाडी चषक चेंडू सीमा पार, 6 धावा षटकार. वरती षटकार आपण पाहिला, जिथे क्षेत्ररक्षक धावत होते, त्याची बॉडी बॅलन्स हुकली, त्यानंतर तो पडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतो. षटकार आला. टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा 11 आहेत आणि त्याचबरोबरीनं उपाध्यक्ष खरेदी विक्री संघ मुरबाड सन्माननीय जयवंत मामा हरड साहेब यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. आज शेवटचा दिवस म्हणजे बक्षिसांचा वर्षाव तर होणारच आणि आमच्या मुख्य मंचावरती मान्यवरांची मानदेवाडी आपण पाहताय. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होतीये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मोहितला आपण पाहताय. 11 धावा धावफलकावरती आहेत. इथे फटका चांगला, योगेश पारदी सफल झालाय
ऑन साइडला फटका सजवलाय, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. अरे चेंडू घेऊन या. अरे बॉल घेऊन या. त्याचबरोबरीनं सन्माननीय आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित मान्यवर दीपक वागचौडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या वतीने देखील कॅश प्राइज लावलं जात आहे. षटकार हॅट्रिक जो फलंदाज कंप्लीट करतोय त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. सो पहिल्याच बॉलवरती तडाखा आपण पाहिला. बॅटर योगेश पारधीच्या बॅटमधून शफल झाले, स्वतःसाठी जागा बनवली. शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस त्यानं खोलला, तिथे परफेक्ट मिडल आणि त्यानंतर चेंडू डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांची ही मॅच पहिला सेमीफायनल रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फटका चांगला, चेंडू हवेत, डाऊन दी बॉल, चेंडूच्या खाली आकाश खुने, म्हणजे चुकी होणारच नाहीये. फलंदाज योगेश पारदीबाद, लागतो धक्का दुसरा. गोल्डन विकेट खऱ्या अर्थाने कॅरी होताना आपल्याला पाहायला मिळते. ईट का जवाब पत्थर के साथ, टी फॉर टॅट. जशाच तसे प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज मोहितला आपण पाहिलं. चला स्पीडअप द्या. 3 षटकांची मॅच अधिक वेळ आपण घेऊ नका. टोटली ही मॅच पकडून 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे, त्यामुळे वेळोअभावी अंपायर आपण देखील लक्ष द्यायचंय. पोईचा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, लावडा पिल, बॅटची आतली कडा, फलंदाज बाद. सतरा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज निवृत्तीचा विचार आपण केला तर 0वरती, तो देखील या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती बाद झालेला आहे. 17 धावा फलकावरती, पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 विकेट. चला टीम मिटिंग नकोय. मोहित ऑन हॅट्रिक, हॅट्रिकचा बॉल. नवीन फलंदाज दाखल झालेत मैदानामध्ये. विश्वास हा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. जिथे धावफलकाचा विचार आपण केला तर 17 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये धावा भरपूर आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरची सुरुवात झाली. चांगला बॉल समोरच्या दिशेने फोर्स केला, सिंगल साठी निघाले. रनआउटची संडे डायरेक्ट हिट ची मागणी केली होती, परंतु पॉपिंग क्रीज वरती फलंदाज सेफली पोहोचला आणि पाहता पाहता या बॉलवरती ही क्विक सिंगल ती मात्र घेण्यामध्ये यश येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सिंगल आली टीमची टोटल पुढे जाऊन पोहोचली ती 18 या धावसंख्येवरती. 18 ऑन अबाउट दिस टाइम टीम सचिन 11 जयगावदेव स्पोर्ट्स क्लब जुगरेवाडी. 18 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. स्टील 2 टू गो. 2 चेंडूची फिकी अजून बाकी असताना या मॅच मध्ये आपण पाहताय पहिला सेमीफायनल रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज तयार. मोहितचा अपटबार हॅमर केला, फटका चांगला, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक अवेलेबल नाही. रेस लागले, 3 क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. फिल्डिंग चांगली झाली आहे. 2 धावा येतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता या बॉलवरती एकवटल्या जातील या 3 रन्स. तीन धावा येतात. 1 धाव जी मात्र वाचवलेली आहे. क्षेत्ररक्षण कमालीचं राहिलंय. 3 धावा आल्या टीमची टोटल. 3 धाब्यानं पुढे जाऊन पोहोचले ती 21 या धावसंख्येवरती. 21 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हर मधला ऑप्टिकला सोडून चालला. पंच दर्शवतात चेंडू वाईट आहे. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये आणखीन ऍड होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 22 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा मोहित तयार होताना मला पाहायला मिळेल, ज्यानं पहिल्या बॉलवरती षटकार खाला. त्यानंतर त्याचा कमबॅक या मॅच मध्ये राहिलेला आहे. जय बजरंग डोंगर नावे बी हा क्रिकेट संघ आपण गोलंदाजी करताना पाहताय. अंतिम बॉल स्लॉट मध्ये होता. इथे जर आपण पाहिलं
तर अतिशय चांगली लाईन जी मात्र पाहायला मिळते. शेवटचा बॉल फेकलाय गोलंदाज मोहितनं डॉट. दुसरा ओव्हरची समाप्ती या ठिकाणी झालेली आहे. टीमची टोटल जर आपण पाहिली तर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करते सचिन 11 जे गावदेव स्पोर्ट्स क्लब झुकरेवाडी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा आहेत 22. चला फिल्डिंग सेट करायची आहे. सो शेवटचे 6 बॉल धनंजय येतात गोलंदाजी ट्रॅक वरती, जिथे 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. 22 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहताय वैभव हा फलंदाज. 22 धावा. धावफलकावरती आहेत. फलंदाज तयार गोलंदाज धनंजय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंड वरती वैभवला आपण पाहताय. पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोलाच्या नुकलेट झाला. क्षेत्ररक्षक आहे तिथे एकदा वाली आणि एकच धाव या बॉल वरती येताना पाहायला मिळते. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात देखील चांगली होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल यॉर्कर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, जिथे अटेम्प्ट करत असताना सक्सेसफुल राहिला गोलंदाज धनंजय. बॅटर पाड मध्ये होता, तिथे प्रत्युत्तर नव्हतं बॅटर वैभवकडे. या बॉलवरती ही सिंगल रन जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. या विश्वास स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल, ज्याच्यावरती भरपूर सारा विश्वास आहे संघाचा. इथून खेळावा लागेल आपल्या संघासाठी. 23 धावा धावफलकावरती आहेत. धनंजयचा हा बॉल मिस टायमिंग डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आलेला आहे स्वतः. एसटी रक्षक पकडला झेल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. सेकंड सेमीफायनलचा समीक्षा 11 परे आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम कोरावळे. जय भोलेनाथ स्पोर्ट्स क्लब कोरावळे टीमचा कर्णधार आपण रिपोर्टिंग करायला लगेच. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. समीक्षा 11 परे आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम जर आपण पाहिली तर जय भोलेनाथ स्पोर्ट्स क्लब कोरावळे. इथे अडवा फोर्स करण्याचा प्रयत्न, सिंगल साठी निघाले ते वेगाने चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. लेग बायच्या स्वरूपाने आलेली ही सिंगल रन आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 24 या धावसंख्येवरती. 24 ऑन बोर्ड. थोडीशी संकटामध्ये आहे टीम झुगरेवाडी या मॅच मध्ये. इथे योगेश पारधी बाद झाला, त्याचबरोबर प्रवीण सावलाची बाद आज चालली नाहीये. वैभव आहे अजूनही मैदानाच्या आतमध्ये, जो स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज तयार. इथे विकेट केला, फटका चांगला आहे. मिड विकेट कावकॉर्नर रिझन मध्ये एका टप्प्यानंतर चेंडूला गॅदर केलं जात आहे. फेकी झाली तोपर्यंत या बॉल वरती जर आपण पाहिलं तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला वैभवनं. पाहता पाहता 3 धावा कंप्लीट झाल्या. चौथ्या धावेचा प्रयत्न होईल का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. 3 धावा आल्या या बॉल वरती आणि 3 धाव्यांच्या मदतीने धाव फलक पुढे जाऊन पोहोचलं ते 27 या धावसंख्येवरती. अजूनही 2 बॉलची फेकी शिल्लक आहे या पहिल्या डावामधली. 2 संघाच्या दरम्यान चाललेली ही लढत आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचा पहिला सेमी फायनलचा मॅच जो मात्र आपल्या भेटीला आलेला आहे. तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचा पुन्हा एकदा समालोचन कक्षामधून मी राजेश मुगळे सहर्ष स्वागत करत आहोत. इथे फटका फसला होता, त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. रनिंग बिटवीन द विकेट कमालची फेकी बरोबर आली, परंतु कनेक्शन चुकलं. पाहता पाहता 3 धावा या बॉलवरती कंप्लीट केला जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, नाईस कॉलिंग ऑल्सो. जिथे लेगबाच्या स्वरूपानं या 3 धावा एकवटल्या जातात. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 30 धावा धावफलकावरती आहेत.
स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. 30 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे. शेवटचा बॉल फेकलाय डॉट. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत होती टीम सचिन 11 जय गावदेव स्पोर्ट क्लब जुगरेवाडी. बनवल्या गेल्या 30 धावा. 31 धाव्यांचं टार्गेट जे मात्र या ठिकाणी सेट केलं गेलेलं आहे. त्याचबरोबर मुख्य मंचावरती उपस्थित मान्यवर चंद्रकांत दादा मोपे, जयवंत दादा मुरबाडे, रवींद्र दादा व्यापारी आणि भूषण दादा देसले या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने आपण सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचबरोबर लाहोर संघटनेचे सर्व सदस्य पदाधिकारी या ठिकाणी माफ करा लोहार संघटनेचे जे सर्व पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सन्माननीय महेश प्रकाश व्यापारी सर जे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर कमलाकर गोविंद व्यापारी जे सल्लागार आहेत या संघटनेचे. त्याचबरोबर सन्माननीय मुकेश जगन्नाथ व्यापारी जे उपाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर गणपत धर्मात दळवी जे कार्याध्यक्ष आहेत. त्याचबरोबर राजेश व्यापारी जे सचिव आहेत. त्याचबरोबर सन्माननीय प्रवीण. टॉस आपण करू. समीक्षा 11 परे आणि कोरावळे. चला कर्णधार कॅप्टन आपण टॉस साठी या. त्याचबरोबर कोरावले टीम कॅप्टन टॉस साठी या लगेच. त्याचबरोबर मुख्य मंचावरती उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान जो मात्र आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट अध्यक्ष मुरबाड तालुका सन्माननीय दीपकजी भाऊ वागचौडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करू. मी विनंती करेल धनाजी दादा मुरबाडे आपण या आपल्या शुभ हस्ते साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे. त्याचबरोबर उपाध्यक्ष खरेदी विक्री संघ मुरबाड सन्माननीय जयवंत मामा हरड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट अध्यक्ष मुरबाड तालुका सन्माननीय दीपकजी भाऊ वागचौडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करू. मी विनंती करेल धनाजी दादा मुरबाडे आपण या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान जो मात्र आपण संपन्न करणार आहोत. त्याचबरोबर मुख्य मंचावरती उपस्थित मान्यवर उपाध्यक्ष खरेदी विक्री संघ मुरबाड जयवंत मामा हरट याचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करू. मी विनंती करेल संजय व्यापारी आपल्या शुभ हस्ते हा सन्मान जो मात्र आपण संपन्न करायचा आहे. एकतीस धाब्यांचा टार्गेट आहे हा सामना जिंकण्यासाठी. जय बजरंग डोंगरनावे बी या क्रिकेट संघाला सलामीची जोडी दाखल झाली आहे. रोहित आणि त्याच्या सोबतीला आकाश खुने. पहिलाच बॉल फटका चांगला मॅच फिल्डिंग पाहायला मिळते. पहिल्याच बॉल वरती
धावा मिळतील 4. महाविकास आघाडी चषक चौकार. मुरबाड शहराध्यक्ष राष्ट्रवादी सन्माननीय अभिषेक डुंकवाल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करू. विनंती असेल यादव दादा वडवले आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करू. त्याचबरोबर मान्यवरांच्या शुभ हस्ते झाला दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस, जिचे समीक्षा 11 परिसंघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय. रिवर्स खेळत फलंदाजाचं नाव आहे आकाश खुने. चेंडू जर आपण पाहिला तर सीमा रेषा पार की बाहेर हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. स्टॉप सिग्नल आहे षटकार. त्याचबरोबर सन्माननीय मारुतीदादा खापरे या ठिकाणी उपस्थित आहेत, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करू. मी विनंती करेल आनंददादा मुरबाडे आपण या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करणार आहोत. सफल झाले होते. विकेट करण्याचा प्रयत्न, लाईन चांगली आहे. फेकला डॉट बॉल. टीमची टोटल आपण पाहिले तर फलकावरती धावा आहेत 11. फलंदाज तयार. पहिल्या ओव्हर मध्ये विचार आपण केला तर प्रवीण आला गोलंदाजी ट्रॅक वरती. पाहता पाहता धाव फलकाचा विचार आपण केला तर 11 धावा. स्लॉट मध्ये घुटना टेक और मेरे भाई वन बाउंस बाउंड्री लाइन के बाहर. यह बाउंड्री देख, चेंडू सीमा पार. आकाश खुने रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे फॉलो केलाय. ओव्हर कंप्लीट झाली. पहिल्या षटकाच्या वाजवी समाप्तीनंतर टीमची टोटल जर आपण पाहिले तर धावफलकावरती धावा आहेत 15. गरज आहे 31 धावेची. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही 16 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. फिल्डिंग खुली करायची लगेच झुगरेवाडी टीम. बारा बॉल 16 धाव्यांची गरज. निर्णायक ओव्हर. दुसऱ्या ओव्हर मध्ये आला भरत. तर भरतला गोलंदाजी चांगली करावी लागेल. पहिल्या दिवसामध्ये टॉप 5 मध्ये दाखल होणारी ही टीम. फलंदाज तयार स्ट्रायकिंग एंड वरती. रोहित गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज तयार भरत. 12 बॉल 16 धाव्यांची गरज. पहिला बॉल वेगवान शरीर भेदक मारा. काय गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाजाकडनं. पहिल्याच बॉल वरती इम्प्रेस केलाय. कमालीची गोलंदाजी जी मात्र पेश केली जाते, जिथे 16 धावा डिफेन्स करायच्यात 12 बॉल मध्ये. पहिल्या बॉल वरती सिंगल आली. 11 बॉल 15 धाव्यांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी जय बजरंग डोंगर नावे बी त्यांना फाईट करते सचिन 11 जय गावदेव स्पोर्ट्स क्लब झुगरेवाडी. 16 अर्ध काम झालंय. अजूनही अर्ध काम बाकी आहे. 15 धाव्यांची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 11. 11 बॉल 15 धाव्यांची गरज. निर्णायक ओव्हर. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज भरत. राईट आर्म राऊंड द विकेट. यॉर्कर फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव आली आणि एकच धाव या बॉल वरती. गुड बॉलिंग. कमालीचे क्षेत्ररक्षण. त्याचबरोबर कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते इथे. वेगानं चेंडू हाताला होता. प्रॉपर टायमिंग जुळलंच नव्हतं. समोरच्या दिशेने बॅक टू द बॉल ड्राईव्ह खेळले. क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी. सिंगल या बॉल वरती. येताना आपण पाहिली या टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 17 या धावसंख्येवरती.
स्पीडअप द्यायचा की अधिकचा वेळ आपण घेताय. फलंदाज तयार स्ट्रायकिंग एंड वरती. रोहितला आपण पाहता ज्याच्या बॅट मधून चौकार आलाय. भरतचा हा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. समोर खेळले फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहे तिथे दुसरा द्यावेचा प्रयत्न होतोय. सिंगलला केलं. डबल मध्ये कन्वर्ट. जिथे थोडेसे क्षेत्ररक्षक फंबल झाले. चेंडून थोडी दिशा बदलली आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर 2 धावा या बॉल वरती येतात. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 19 या धावसंख्येवरती. 9 बॉल 12 धाव्यांची अजूनही गरज हा सामना जिंकण्यासाठी. फलंदाज तयार स्ट्रायकिंग एंड वरती. रोहित चांगला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे परंतु पॉपिंग क्रीज वरती आकाश खुने क्विकली पोहोचलाय. इथे पाहता पाहता सिंगल कंप्लीट झाली आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचली 20 या धावसंख्येवरती. इक्वेशन आपण पाहिलं तर 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 11 धावांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. टीम जय बजरंग डोंगर नावे बी या क्रिकेट संघाला महाविकास आघाडी चषक मित्रांनो आपण पाहता या स्पर्धेचा 5वा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील ही पहिली सेमी फायनल जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण टीम पाहताय जय बजरंग डोंगर नावे बी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना आपल्याला पाहायला मिळते सचिन 11 जय गावदेव स्पोर्ट्स क्लब सुगरेवाडी. या 2 संघाच्या दरम्यान चाललेलं हे महायुद्ध आपल्याला पाहायला मिळतात. 8 बॉल 11 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इथे जर आपण पाहिलं तर पंचांना व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. व्हाईट बॉलला टीमची टोटल एका धाव्याने पुढे जाऊन पोहोचली ती 21 या धावसंख्येवरती. 21 ऑन बोर्ड. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. टान्स लवकर बदलला. त्यानंतर जर आपण पाहिला तर हा बॉल चांगला फेकला होता परंतु पंचांना तो चेंडू वाईट घोषित केलेला आहे. एकत्रित धाव आली 21 धावा धावफलकावरती आहेत. इक्वेशन आपण पाहिलं तर 8 बॉल आणि 10 धाव्यांची गरज. आठ बॉल 10. आपण बार शफल झाले. आकाश खुने ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन आता फोडली. चेंडू सीमा पार. आकाश खुनेचा टोळा चौकार. स्टिल 1 टू गो. शेवटचा बॉल या दुसऱ्या ओव्हर मधला शिल्लक इथे 7 बॉल मध्ये गरज आहे 6 धावेची. हा सामना जिंकण्यासाठी जय बजरंग डोंगर नावे बी या संघाला. रिव्हर्स खेळलेत फलंदाजाचा. गोलंदाजावरती हा पलटवार. धावा 4. 1 more 4. आकाश खुनेच्या बॅट मधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू सो मच. शेवटचे 6 बॉल 2 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. जय बजरंग डोंगर नावे बी हा क्रिकेट संघ या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये दाखल होईल का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं. 2 संघाच्या माध्यमातून चाललेलं हे महायुद्ध आपण पाहताय जिथे खऱ्या अर्थानं 6 बॉल आणि 2 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. वैभव येतात गोलंदाजी ट्रॅक वरती जिथे 6 बॉल गरज आहे 2 धाव्यांची. स्ट्रायकिंग वरती फलंदाज तयार. रोहित भागीदारी झाली 2 फलंदाजांच्या माध्यमातून जिथे आकाश खुनेच्या बॅटमधून बाउंड्री झाल्या. पहिलाच बॉल यॉर्कर फटका दमदार स्ट्रेट टू द फिल्डर. बाउंड्री. टीम
जय बजरंग डोंगरनावे बी महाविकास आघाडी चषकाच्या फायनल मध्ये दाखल